पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गाव प्रति ज्योतिबा म्हणून ओळखलं जातं। चैत्र महिन्यात भरत असलेल्या या यात्रेला यंदाही हजारो भाविकांनी उपस्थिती लावल्यानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। चांगभलच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्याला शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावात ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। प्रति ज्योतिबा यात्रेत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। ज्योतिबा देवाच्या पूजेप्रमाणे इथं पूजा अर्चा, पालखी सोहळा आणि ढोल ताशांच्या निनादात धार्मिक कार्यक्रम पार पडले। गावाबाहेरील गवळदेवाच्या भेटीसाठी ज्योतिबा देवाची पालखी नेण्याची पारंपरिक प्रथा आजही जपली जाते। रात्री 10च्या सुमारास मुख्य पालखी सोहळा उत्साहात पार पडला। फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीत ज्योतिबा देवाचा विग्रह विराजमान करून मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण तसंच चांगभलच्या गजरानं वातावरण भक्तिरसात रंगून गेलं होतं। पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, सासनकाठीसह नाचणारी तरुणाई आणि मंदिरावरील आकर्षक रोषणाईमुळे यात्रेची शोभा अधिक खुलली। संपूर्ण गाव उजळून निघालं होतं। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामस्थ तसंच पोलीस पाटील पांडुरंग पाटील यांनी मोलाचं योगदान दिलंय। आपल्या करंजफेण गावची ज्योतिबाची यात्रा ही प्रति ज्योतिबा म्हणून या भागात ओळखली जाते आणि यामध्ये पारंपरिक पद्धतीनं प्रत्येक वर्षी सर्व गावकरी म्हणून पालखी गवळदेव म्हणून आहे गावाच्या बाहेरवरती, त्या ठिकाणी सर्वजण सगळे गावकरी मिळून नेतात आणि ती कायमपणे अखंड अशी परंपरा चालू आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थाही योग्यरित्या ठेवली होती। प्रति ज्योतिबा म्हणून ओळख निर्माण झालेल्या करंजफेण गावाची ही यात्रा धार्मिक पर्यटनाचं महत्त्वपूर्ण केंद्र ठरत असून यात्रेनिमित्त श्रद्धा आणि परंपरेचा प्रेरणादायी मिलाफ इथं अनुभवायला मिळाला।